नमस्कार, आपलं खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत। गोदगेरी शाळेचा शतकोत्तर तपपूर्ती वर्ष सोहळा 17 मार्च रोजी प्रसिद्ध सिने अभिनेते प्रसाद पंडित प्रमुख वक्ते। खानापूर तालुक्यातील गोदगेरी येथील सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळेला 112 वर्ष झाल्याच्या निमित्ताने या शाळेचे माजी विद्यार्थी, शिक्षणप्रेमी, शिक्षक वृंद व ग्रामस्थांच्या वतीने शाळेचा शतकोत्तर तपपूर्ती वर्ष स्नेहसंमेलन सोहळा व मेळावा सोमवार दिनांक 17 मार्च 2025 रोजी सकाळी ठीक 10 वाजता सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळा गोदगेरी या ठिकाणी आयोजित करण्यात आला असल्याची माहिती शतकोत्तर तपपूर्ती वर्ष स्नेहसंमेलन सोहळा कमिटीचे अध्यक्ष भालेराव जयसिंगराव बेळगावकर व स्नेहसंमेलन सोहळा कमिटीचे सदस्य माजी तालुका पंचायत सदस्य दिगंबरराव बेळगावकर, स्टेट बँकेचे निवृत्त मॅनेजर परशुराम नंद्याळकर, श्रीहरी सोसायटीचे चेअरमन गौतम पाटील, निवृत्त शारीरिक शिक्षक तुकाराम जांभोटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी गोदगेरी कृषी पत्तीन संघाचे संचालक महेंद्र देसाई उपस्थित होते। सध्या शाळा रंगविण्याचे काम व कार्यक्रमासाठी मंडप घालण्याचे व इतर कामाची जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। सदर कार्यक्रम 2 सत्रात चालणार असून कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात प्रमुख वक्ते म्हणून सुप्रसिद्ध मराठी, हिंदी व इंग्रजी चित्रपट व धारावाहिकमध्ये उत्कृष्ट असा अभिनय केलेले प्रसिद्ध सिने अभिनेते शिवराम प्रसाद त्रिंबक पंडित लोंढा हे उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शतकोत्तर तपपूर्ती सोहळा आयोजन समितीचे अध्यक्ष भालेराव जयसिंगराव बेळगावकर हे राहणार आहेत। कार्यक्रमाला कॅनरा क्षेत्राचे खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी, पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार विठ्ठलराव हलगेकर, माजी आमदार दिगंबरराव पाटील, माजी आमदार व बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अरविंद पाटील, माजी आमदार अंजली निंबाळकर, ज्ञानवर्धिनी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पीटर डिसोजा, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, लैला शुगर एमडी व भाजपा युवा नेते सदानंद पाटील तसेच जिल्हा शिक्षण अधिकारी व विविध मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली व या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले। यावेळी सोहळा समितीचे अध्यक्ष भालेराव जयसिंगराव बेळगावकर सविस्तर माहिती देताना म्हणाले की नमस्कार, मी भालेराव जयसिंगराव बेळगावकर गोदगेरी। तर आम्ही आमच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं, गावकऱ्यांच्या वतीनं आणि सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळा गोदगेरी यांच्या वतीनं आपल्या शाळेला 112 वर्ष पूर्ण झाली या निमित्तानं शतकोत्तर तपपूर्ती सोहळा साजरा करायचा ठरवलेला आहे। गोदगेरी गावामध्ये ही शाळा 1913 साली कैलासवासी शिवराम हनुमंतराव देसाई उस्ताळी यांनी ही सुरू केली। त्यावेळेला अति कठीण अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत नव्हतं आणि या मुलांना विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावं हा उद्देश समोर ठेवून कैलासवासी शिवराम हनुमंतराव देसाई यांनी ही त्या काळामध्ये शाळा सुरू केली। 1913 ला इमारत नव्हती, 2 इमारती बांधून या माणसानं या शाळेची सुरुवात केली। जंगल खात्यामध्ये एक नोकरी करणारा मनुष्य पुढे हा सावकार झाला आणि शिवराम सावकार या नावानं त्यांना सगळेजण बोलू लागले। गावामधल्या अनेक गरजू माणसांना त्यांनी मदत केलेली आहे। या जंगल खात्याच्या या व्यवसायामध्ये ते प्रभावी ठरले। अतिशय चांगला त्यांचा व्यवसाय उच्च प्रगतीपथावर गेला आणि त्यांनी पुढे या गावासाठी भरपूर सुधारणा केल्या। रस्ते, गटारी, पाण्याची व्यवस्था अशा प्रकारे या गावाला त्यांनी भरपूर असं सहकार्य केलेलं आहे आणि म्हणून त्यांची आठवण राहावी, त्यांचं स्मरण राहावं म्हणून आम्ही हा सोहळा साजरा करायचं ठरवलेला आहे। या सोहळ्यासाठी आमचे गावकरी, आमचे माजी विद्यार्थी आणि शिक्षक, बेटरमेंट कमिटी या सगळ्यांनी सहभाग दर्शवलेला आहे। तेव्हा हा सोहळा आम्हाला 17 मार्च 2025 रोजी संपन्न करायचा आहे। या दृष्टिकोनातून आम्ही या ठिकाणी सगळे आमचे कमिटीचे सदस्य या ठिकाणी आलेलो आहोत। तेव्हा अशा प्रकारची ही जी आम्ही कामगिरी हाती घेतलेली आहे याला आम्हाला यश मिळावं एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो। या कार्यक्रमाची रूपरेषा काय राहणार आहे?
रूपरेषा म्हणजे सर, या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही अनेक मान्यवरांना निमंत्रित केलेलं आहे आणि याच्यामध्ये विश्वेश्वर हेगडे कागेरी, सतीश जारकीहोळी, लक्ष्मी हेब्बाळकर, विठ्ठलराव हलगेकर, दिगंबर पाटील, अरविंद पाटील, अंजली निंबाळकर, पीटर डिसोजा, श्रीमती लीलावती हिरेमठ DDPI, प्रमोद कोचेरी, रामचंद्र बाळेकुंद्रे पुणे, कौस्तुभ देसाई पुणे, नासिर बागवान, किरण नारायण गडकर अण्णावर, पी रामाप्पा BO खानापूर, त्याचबरोबर सदानंद पाटील यामडी, आपले लैला शुगर खानापूर, विजय पाटील पुणे, रुपेश मनोहर गुंडकल आणि नागेंद्र मारुती कुलनूरकर अशा मान्यवरांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे। या निमित्तानं आम्ही सगळ्यांना मार्गदर्शन व्हावं, चांगलं मार्गदर्शन व्हावं म्हणून आम्ही प्रमुख वक्ते म्हणून श्री शिवराम प्रसाद त्रिंबक पंडित लोंढा यांना वक्ता म्हणून आमंत्रित केलेला आहे। तर अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे। या प्रसंगी आम्ही जे गावामध्ये ज्येष्ठ नागरिक आहेत, 80 वर्षापेक्षा जास्त ज्यांचं वय अजूनही ते हयात आहेत, अशा माणसांचा आम्ही सत्कार करायचा ठरवलेला आहे। दुसरा भाग जो सत्कार करायचा आहे, जो या शाळेसाठी ज्यांनी जमीन दिलेली आहे, या जमीन दान केलेल्या या व्यक्तींचा आम्ही सन्मान करणार आहोत। या पहिल्या सत्रामध्ये या सगळ्या गोष्टी आम्ही करणार आहोत आणि याच्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये आम्ही माजी विद्यार्थ्यांना घेऊन, सगळ्या माजी विद्यार्थ्यांना, जवळजवळ 400 विद्यार्थी या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत। त्याच्यात विद्यार्थिनी सुद्धा आहेत, आमचे गावकरी सुद्धा माजी विद्यार्थी आहेत। यांना घेऊन आम्ही दुपारचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। दुपारच्या कार्यक्रमामध्ये आम्ही कमिटी सदस्य, शाळा सुधारणा कमिटी आणि काही मान्यवर घेऊन आम्ही सगळ्या माजी विद्यार्थ्यांना समोर घेऊन त्या ठिकाणी आम्ही माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करणार आहोत। शाळेच्या वतीनं आम्ही माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करणार आहोत की ज्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी एवढं केलेलं आहे, त्याची स्तुती करणं अवघड आहे। तर अशा प्रकारे माजी विद्यार्थ्यांचा सत्कार, त्याचबरोबर निवडक माजी विद्यार्थ्यांचे मनोगत व्यक्त करण्यासाठी आम्ही संधी देणार आहोत। त्याचबरोबर माजी विद्यार्थी व्यतिरिक्त उपस्थित मंडळींना काही भेटवस्तू प्रेमानं आम्ही देणार आहोत। त्यानंतर मग अध्यक्षीय भाषण होईल, आभार प्रदर्शन होईल आणि त्याच्यानंतर फोटो सेशन या ठिकाणी होईल। आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे तो स्मृतिगंध स्मरणिकेचे प्रकाशन। या स्मृतिगंध स्मरणिकेच्या प्रकाशनासाठी निमंत्रित मंडळी या ठिकाणी मी मगाशी सांगितली की BO सदानंद पाटील, विजय पाटील, रुपेश मनोहर गुंडकल आणि नागेंद्र मारुती कुलनूरकर यांच्या शुभ हस्ते आम्ही या स्मरणिकेचं प्रकाशन करणार आहोत। या स्मृतिगंध स्मरणिकेमध्ये आम्ही ॲडव्हर्टाइजमेंट घेतलेली आहे, त्यानिमित्तानं काही लेख घेतलेले आहेत, कविता घेतलेल्या आहेत, काही मान्यवरांचे विचार घेतलेले आहेत। तर अशा प्रकारे आमच्या या कार्यक्रमाची रूपरेषा आहे। बेळगावकर, माजी तालुका पंचायत सदस्य गोदगेरी। आमच्या गोदगेरी गावामध्ये 17 मार्च 2025 रोजी आजी माजी विद्यार्थी यांच्या वतीनं एक शतकोत्तर पूर्ती सोहळा असा आम्ही साजरा करत आहोत आणि यासाठी आजी माजी विद्यार्थी, त्याचबरोबर सर्व शिक्षकगण, त्या पंचक्रोशीतील गोदोळी, गोदगेरी, तावरगट्टी, बाळगुण या परिसरातील, त्याचबरोबर आपल्या गावातील जे पुणे स्थित, गोवा स्थित, बेळगाव स्थित, धारवाड स्थित या सर्व पंचक्रोशीत जे असलेले आपले नागरिक आहेत त्यांच्या वतीनं, त्याचबरोबर जे माजी शिक्षक आहेत त्यांच्या वतीनं हा सोहळा आपण संपन्न करत आहोत। आणि याचा प्रमुख उद्देश आहे की जे शिवराम हनुमंतराव देसाई यांनी 1913 साली ही शाळा स्थापन केली आणि त्यावेळेला बेळगाव इथं, त्याचबरोबर खानापूर इथं या शाळा होत्या। त्याच दरम्यान ही गोदगेरी इथं 1913 साली शाळा झालेली आहे। आज 112 वर्ष पूर्ण होऊन 113 वर्षात पदार्पण होत आहे। हे आमच्या गोदगेरीवासियांसाठी एक कौतुकास्पद गोष्ट आहे। ही अशी सोहळा 113 वर्षांका असेना आम्ही आजी माजी विद्यार्थी संपन्न करत आहोत आणि त्यासाठी हे करत असताना आमचं एक सर्व गावकऱ्यांची एक इच्छा आहे की ज्या शाळेला साधारण 15 वर्षापूर्वी 200 मुलांची पटसंख्या होती, ती आज 15 या मुलांच्या एक साधारण 35 मुलांच्या वरती आलेली आहे।
तर ती पटसंख्या कशी वाढवावी किंवा जेणेकरून एखादा सेमी स्कूल आपल्या गावासाठी आणता येईल काय भविष्यात, अशा पद्धतीचं सर्व विचार करण्यासाठी खासदार साहेब, या भागातील जे खासदार विश्वेश्वर कागेरी हेगडे साहेब, त्याचबरोबर आमदार श्री विठ्ठलराव हालगेकर साहेब, माजी आमदार अरविंदराव पाटील साहेब, माजी आमदार अंजलीताई निंबाळकर मॅडम, त्याचबरोबर पालकमंत्री सतीश जारकिहोळी साहेब, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर मॅडम, त्याचबरोबर ज्ञानवर्धिनीचे अध्यक्ष पीटर डिसोजा साहेब, अशा मान्यवरांना आम्ही तिथं आमंत्रित केलेलं आहे, जेणेकरून याच्यातून काहीतरी चांगलं निष्पन्न व्हावं अशी आमची सर्वांची इच्छा आहे. माझं नाव परशुराम नंदाळकर. मी रिटायर्ड स्टेट बँक ऑफ इंडियाचं मॅनेजर आहे. परत मी सध्या धारवाडमध्ये असतो. परत मी रोटरी क्लब अध्यक्ष आहे, धारवाडचा अध्यक्ष पण आहे. ह्या शाळेचा मी विद्यार्थी आहे. आता ह्याने आमचे MD असोसिएशन ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे की कशासाठी हा सोहळा आहे. ह्या शाळेनं बरेच विद्यार्थी निर्माण केले आहेत, जे आता सगळीकडे मिलिटरीमध्ये म्हणा किंवा उद्योजकामध्ये म्हणा, पुण्यामध्ये म्हणा किंवा कोल्हापूरमध्ये म्हणा किंवा गोव्यामध्ये बऱ्याच लोकांनी ह्या शाळेच्या शिक्षणातून आपल्या आयुष्याची बरीच त्यांनी प्रगती केलेली आहे. आणि या सांगितल्याप्रमाणे 112 वर्ष झालेले आहेत. आणि ह्याच्या निमित्तानं आम्ही सर्वजण एकत्र येऊन परत ह्या शाळेची कशी प्रगती होईल, आम्ही काय करू शकतो का. म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे मराठी सेना व कन्नड सेना शाळांची परिस्थिती फार बिकट झालेली आहे. आता दिगंबर म्हटल्याप्रमाणे 200 असेल, यांची 30पर्यंत आलेली आहे. ही शाळा आम्ही कसं सुधारू शकतो, पटसंख्या कसे हे करू शकतो, किंवा पब्लिक स्कूल म्हणा किंवा कॉन्व्हेंट स्कूल म्हणा किंवा सैनिक स्कूल म्हणा, काहीतरी ह्या शाळेचं परिवर्तन होतं का, हा सुद्धा एक कार्यक्रम घेण्याचा मुख्य उद्देश आहे. फक्त कार्यक्रम करायचा आणि नाही, ही शाळा आम्हाला सुधारला पाहिजे. का म्हणजे 112 वर्ष झालेले आहे आणि हे आमच्यानंतर सुद्धा ही अशीच चांगली शाळा राहून देत, भरभराटीचे राहून देत. आणि तुम्हाला माहिती असेल कदाचित गोदगिरी गाव एक असं आहे, ह्या तालुक्याच्या अगदी शेवटी येत आहे, पण 100% साक्षरता आहे. तिथं सगळे शिकलेले आहेत. जवळपास गोजळी म्हणा कुठल्याही गावामध्ये जितकं शिक्षण झालेलं नाही तितकं शिक्षण आमच्या गोदगिरी गावात झालेलं आहे. हे सांगायला आम्हाला अभिमान वाटतं. आणि ही शाळेची प्रगती कसं पुढं करता येईल, हाच एक आमचा मुख्य उद्देश हा कार्यक्रम करायचा आहे. त्याच्यासाठी आम्ही पत्रकार मित्रांना आम्ही हे करतो, विनंती करतो की तर चांगली जरा प्रसिद्धी दिला का. म्हणजे सगळे चांगले वक्ते नेत्यांना सुद्धा आम्ही बोलवलेलं आहे. आमदार, खासदार, शिक्षण अधिकारी त्यांच्यासुद्धा पुढे आम्ही हेच निवेदन करणार आहे की ही शाळा कसं सुधारायला पाहिजे, ह्या शाळेची प्रगती व्हायला पाहिजे. त्या दृष्टीनं शाळेची सुद्धा आम्ही सुधारणा केलेली आहे, व्यवस्थित कार्यक्रम ठेवलेला आहे. आणि तुम्हाला सुद्धा आम्ही आमंत्रण देतो की त्याचे तुम्ही सुद्धा सगळे पत्रकार मित्रांना येऊन शाळेचं कव्हरेज करून व्यवस्थित प्रसिद्धी दिला की नाही फार चांगलं. तेवढं सांगून मी 2 शब्द घे. नमस्कार, माझं नाव गौतम मनोहर पाटील. मी गोदगिरी गावचा रहिवासी, या शाळेचा माजी विद्यार्थी आणि श्रीहरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा संस्थापक चेअरमन आहे. आता सर्वांनी सांगितल्याप्रमाणे हा शाळेचा इतिहास सर्व आता तुमच्यासमोर सांगितलं आहे. तर माझं म्हणणं असं आहे की या कार्यक्रमाला बेळगाव तालुक्यातील आणि खानापूर तालुक्यातील जे कोणी शिक्षणप्रेमी असतील त्या सर्वांनी इथे उपस्थिती दर्शवावी. आणि आज आमच्या शाळेसंदर्भात जो प्रश्न आहे तो गावातल्या प्रत्येक शाळेतल्या शाळेबद्दल तो संबंध प्रश्न आहे. तेव्हा या प्रश्नाचं निरसन कसं होईल त्यासाठी आम्ही त्या ठिकाणी विचारमंथन करूया आणि हा कार्यक्रम मोठ्या रीतीने आम्ही पार करूया, एवढी मी तुमची इच्छा करतो. नमस्कार, माझे नाव तुकाराम प्रभात जांभोळकर. मी एक रिटायर्ड शिक्षक, शारीरिक शिक्षक आहे. आज आम्ही आमच्या या शाळेचा जो शतकोत्तर तपपूर्ती सोहळा हाती घेतलेला आहे, हा सोहळा साजरा करण्यासाठी आपल्या शाळेला बरीच 112 वर्ष आज पूर्ण झालेले आहेत. आणि आता पटसंख्या बाकी, आता आमच्या सहकार्याने सांगितल्याप्रमाणे पटसंख्या कमी होत चाललेली आहे. ही पटसंख्या वाढवण्यासाठी आम्ही हा कार्यक्रम सर्व माजी विद्यार्थ्यांनी मिळून हाती घेतलेला आहे. याच्यामध्ये बरेच विद्यार्थी या शाळेनं घडवलेले आहेत आणि हे विद्यार्थी आपल्या या भागामध्ये अनेक ठिकाणी विखुरलेले आहेत आणि ते उत्तम व्यवसायासाठी गोवा, कोल्हापूर, पुणे, बॉम्बे अशा ठिकाणी विखुरलेले आहेत. या सर्वांना आमंत्रित करून आम्ही
हा कार्यक्रम एक वेगळ्या पद्धतीनं या खानापूर तालुक्यामध्ये साजरा करणार आहोत। आणि हा कार्यक्रम साजरा करत असताना आमच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं सर्व आमच्या गावातून गेलेल्या माजी विद्यार्थिनी असतील, विद्यार्थिनींचे मालक असतील, या सर्वांना आम्ही त्या कार्यक्रमाला आमंत्रित करून हा सोहळा उत्तमरित्या साजरा करणार आहोत। आणि या कार्यक्रम साजरा करण्यासाठी खानापूर तालुक्यातील सर्व पत्रकार मित्रांना सुद्धा आम्ही आमंत्रित करणार आहोत। आणि या सर्व पत्रकारांनी या आमच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावं आणि आमचे जे काही शाळेच्या संदर्भात जे काय कमीपणा म्हणजे ज्याच्यामध्ये जे काय कमी पॉईंट असतील हे निदर्शनाला जनतेच्या निदर्शनाला आणून द्यावेत आणि याच्यातून तुमच्याकडूनही आम्हाला सहकार लाभावं आणि आमच्या शाळेचा उत्तरोत्तर प्रगती हो असं मी बोलून माझे 2 शब्द इथं संपवतो। जय हिंद।